इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। इस मिट्टी से तिलक करो, ये धरती है बलिदान की। खरं तर ज्या धरतीवर छत्रपती शिवाजी महाराज होऊन गेले, ज्या धरतीवर महाराणी ताराराणी होऊन गेल्या, ज्या धरतीवर शाहू फुले आंबेडकर होऊन गेले, ती धरती त्यागाची बलिदानाचीच आहे. परंतु आजची परिस्थिती जरा बदललेली आहे. काळानुसार गोष्टी बदलत गेल्या. खरं तर ज्यावेळी भारताला स्वातंत्र्य मिळणार होते त्यावेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिताना विशिष्ट समाजाला विशेष आरक्षणाच्या तरतुदी करून दिल्या. खरं तर त्या काळची परिस्थिती पाहता ते सर्व योग्यच होते. त्यांना आरक्षण मिळवून दिले यावर आमचा कुठलाही दोष नाहीये. परंतु आजची परिस्थिती पाहता आम्हाला आरक्षणाची गरज आहे. मग आम्हाला आरक्षणाची गरज का आणि कशी आहे ते समजून घेणं हे तितकंच गरजेचं ठरतं. 12वीत खूप अभ्यास करून वर्षभर मेहनत घेऊन ज्यावेळी आम्ही तालुक्यात प्रथम येतो तरी ही स्कॉलरशिपची कुठली तरतूद आमच्यासाठी नसते आणि इतर विद्यार्थ्यांना 75 गुण असले तरी सुद्धा दर महिन्याला त्यांच्या खात्यावर विशेष रक्कम त्यांना पाठवली जाते स्कॉलरशिप म्हणून. त्यावेळी कळतं की माझ्या वाटेत माझी वाट अडवणारा कोण तर माझी जात, हे आरक्षण आणि हे शासन आहे. खरं तर ज्यावेळी माझ्या आईचे दागिने गहाण ठेवून कॉलेजच्या घशात मला लाखो रुपये भरावे लागतात आणि दुसऱ्याच ठिकाणी इतर विद्यार्थ्यांना एकतर मोफत किंवा कमी पैशांमध्ये त्याच कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळतं, त्यावेळी वाटतं की माझ्या वाटेत माझी वाट अडवणारा कोण तर ही जात, हे आरक्षण आणि हे शासन आहे. खरं तर आम्ही विद्यार्थी आमच्या बळावर आमच्या जोरावर वर चढण्याचा प्रयत्न करतो, परंतु मागून कोणीतरी दुसराच येतो, आरक्षणाचा हात धरतो आणि सहज पुढे निघून जातो. मग कळतं की आमच्यावर अन्याय होतोय. खरं तर 4-4 वर्ष स्पर्धा परीक्षेची तयारी करून सुद्धा ज्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांचा नंबर येत नाही, ज्यावेळी आमच्या विद्यार्थ्यांची पोस्ट निघत नाही, त्यावेळी आमचा तरुण नैराश्याने ग्रस्तो. मग तो आत्महत्या करतो. मग आमच्या तरुणांच्या आत्महत्येला जबाबदार कोण तर ही जात, हे आरक्षण आणि सर्वात महत्वाचं म्हणजे हे सरकार. हे सरकारच आमच्या तरुणांच्या आत्महत्येला जबाबदार आहे. खरं तर ज्यावेळी एका तरुणाचं स्वप्न भंगतं त्यावेळी ते स्वप्न ते एकट्याचं नसतं. एक बाप शेतात काबड कष्ट करत असतो, खूप मेहनत करत असतो, कारण एक दिवस माझा मुलगा किंवा माझी मुलगी साहेब म्हणून घरी येणार, एवढंच त्या आशेवर तो जगत असतो. एक आई घरात आशा घेऊन बसलेली असते की एक दिवस आपली परिस्थिती बदलणार, आम्हालाही चांगले दिवस येतील, कारण आमचा मुलगा आमची मुलगी अधिकारी होऊन साहेब होऊन घरी येईल. परंतु त्या संपूर्ण कुटुंबाचं त्या विद्यार्थ्याच्या स्वप्नाचा बळी दिला जातो, त्यांच्या भावनांचा बळी दिला जातो आणि त्याला कारण हे सरकार आणि हे आरक्षणच आहे. खरं तर आज मलाच माझ्या वडीलधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची आवश्यकता भासते की आई बाबा मी काय करू, मी मराठा म्हणून अभिमान बाळगू की मी मराठा म्हणून पश्चाताप करू, मी काय करू. कारण ही जात माझी वाट अडवते, हे आरक्षण माझी वाट अडवते. मग आम्हाला आरक्षण पाहिजेच, परंतु यावर आमच्या राजकीय नेत्यांची भूमिका काय हेही समजून घेणं गरजेचं असतं. खरं तर ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी गाढवाचे पाय धरण्याची सुद्धा तयारी दाखवणारे हेच राजकारणी ज्यावेळी विषय आमच्या हक्काचा येतो, विषय आमच्या अधिकाराचा, आमच्या तरुणांच्या भविष्याचा, आमच्या आरक्षणाचा विषय येतो, त्यावेळी हेच सरकार, हेच राजकीय नेते मुख ठेवून गप्प बसलेले असतात. मग जोपर्यंत आंदोलनाच्या मोठ्या तडाख्यातून या सरकारच्या पाठीत सनसनी फुटका आम्ही घालणार नाही, तोपर्यंत या सरकारच्या पोटातले मुख बाहेर पडणार नाही. खरं तर ज्यावेळी निवडणुका जवळ येतात त्यावेळी हे राजकीय नेते आमच्या मराठा समाजात येतात, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतात, आमच्या तरुणांची माथी भडकवतात, दंगली पेटवतात, आम्हाला जाती जातींमध्ये वाद पेटवून देतात आणि अवघड निसटून जातात.
निघतात, परंतु यात फेर करून कोण निघतो तर तो आमचाच सोडून. मग त्याने होरकावून तरी का निघालं? आमच्या खांद्यावर आमचं डोकं नाही का? आमच्या डोक्यात आमचा मेंदू आणि आमचे विचार नाहीत का? हे सरकार, हे शासन मराठ्यांना समजतं तरी काय? मराठा म्हणजे कोण? जो मरने से नहीं हटा वो मराठा, जो हाती नाही वो मराठी नाही. मग मराठ्यांचा हक्क काय असतो? मराठ्यांचा अधिकार, मराठ्यांचा रुबाब, मराठ्यांचं आंदोलन काय असतं हे या शासनाला दाखवून दे. जोपर्यंत आम्हाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत आम्ही निवडणुकांवरती बहिष्कार टाकू. एक मराठा, एक मराठा. पण हाच एक मराठा 1,00,000 मराठा कसा होऊ शकतो हे या सरकारला आम्हाला दाखवून द्यायचंय. परंतु आजची एक परिस्थिती आहे, 3 वेगवेगळ्या पक्षातील राजकीय नेते एकत्रित येतात. एका पत्रकार सभेसमोर बोलताना एक जण अचानक बोलून जातो की आंदोलनाबद्दल काहीतरी बोलायचं आणि सोडून द्यायचं. मग दुसरा नेता त्याची बाजू सावरताना म्हणतो की अहो माईक सुरू आहे, आपल्या पत्रकार परिषदेमध्ये आपण बोलतो आहोत. त्यावेळी तो नेता सावरतो आणि पुन्हा गप्प बसतो. खरं तर हा संवाद झाला त्या 3 राजकीय नेत्यांबद्दलचा, ज्यांनी एका पत्रकार परिषदेमध्ये त्यांचे असे मनोगत व्यक्त केले होते. जर हे शासन माग असेल की बोलायचं आणि सोडून द्यायचं, मग यावर आमची भूमिका काय असेल? तर हे शासन भविष्यात आम्हाला कुठलीतरी तोडफोड करण्याचे एक आवाहन देईल किंवा कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल किंवा इतर कुठल्याही गोष्टीचे लालच ते आम्हाला दाखवल. मग त्यावेळी आमची भूमिका काय राहावी तर ऐकायचं आणि सोडून द्यायचं. हॅलो, मंचासमोर हा आवाज येतो, हा मंचावर डिस्टर्ब होतो याचा. कृती बांधवांना नम्रतेची विनंती आहे. एका मराठी मुलीची व्यथा बोलताना सुद्धा हा गोंधळ सामोरं जावं लागतंय. मग का जावं लागतंय? हे मनोगत नाही म्हणणार मी, ही तर व्यथा आहे एका विद्यार्थिनीची, ही व्यथा आहे एका मराठी मुलीची. मग आम्ही मराठी मावळ्यांनी तरी का शांत बसावं? की ज्यावेळी शिवरायांनी स्वराज्य स्थापन केलं त्यावेळी वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक त्यांनी एकत्र केले. पण यात सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे महाराजांचा मुख्य सेनापती कोण होता तर सिद्धी इब्राहिम, जो मुस्लिम समाजाचा होता. महाराजांचा मुख्य अंगरक्षक कोण तर शिवा महाला, शिवा काशीद हे न्हावी समाजाचे होते. छत्रपती संभाजी महाराजांचा मुख्य अंगरक्षक कोण तर काळोजी बाबा, जे एका धनगर समाजाचे होते. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे महाराजांचा 3रा डोळा म्हणजे गुप्तहेर खातं. आणि या गुप्तहेर खात्याचा प्रमुख तर बहिर्जी नाही, जे सुद्धा एका वेगळ्या जमातीचे होते. आता या वेगवेगळ्या जमातीच्या जातीच्या लोकांना एकत्रित करून महाराजांनी स्वराज्य स्थापन केलं. 350 वर्ष या देशात गुलामगिरी होती. ती गुलामगिरी कोणी हटवली तर एका मराठी मुलाने. त्याचं नाव होतं छत्रपती शिवाजी महाराज. मग छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास आम्हाला मोठ्या मानाने सांगितला जातो. ज्यावेळी आंतरराष्ट्रीय राजकीय नेते छत्रपती शिवाजी महाराजांना चुकून विचार करतात किंवा औरंगजेब सुद्धा महाराजांच्या मृत्यूनंतर महाराजांच्या स्वर्गात चांगली जागा मिळावी म्हणून त्याच्या अल्लाला तो विनंती
ते संपूर्ण कुटुंबाने शांततेच्या मार्गाने शांततेच्या अहिंसेच्या मार्गाने आरक्षण मिळावे म्हणून बलिदान दिले, त्याग केला. त्यानंतर आज जरांगे पाटील साहेब 17 दिवस अन्न पाणी सोडून उपोषणाला बसतायत. त्यांचा त्याग उपोषण म्हणजेच काय तर अहिंसेचा मार्ग, शांततेचा मार्ग. आणि त्यानंतर आज आम्ही सर्व आंदोलन करतोय तर हे सुद्धा शांततेच्या मार्गानेच. आणि यावर सरकारची भूमिका काय तर ते आमच्याच मराठी बांधवांवरती लाठीचार्ज करतायत, आमच्या आया बहिणींना रक्तबंबाळ करतायत. मग जो मराठा शांततेच्या मार्गाने एवढं मोठं आंदोलन घडवून आणू शकतो त्याच मराठ्याला हातात शस्त्र घ्यायला किती वेळ लागणार. एकेकाळी दिल्लीच्या तख्त हलवलेल्या मराठ्यांना आज तोच इतिहास पुनरावृत्ती करण्याची वेळ त्यांना लागणार नाही. एवढी ताकद मराठ्यांमध्ये आहे. तरीही हे शासन आमच्याबद्दल गप्पच आहे. आमच्याच महाराष्ट्रातील मराठी आमदार हे आमच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यास नकार देत आहेत, कारण त्यांचा राजकीय पक्ष मग येत्या निवडणुकीमध्ये ज्यावेळी हे राजकीय नेते आमच्या दारात येतील त्यावेळी त्यांना त्यांचा पक्ष घेऊन आमच्या दारात उभी राहण्याची सुद्धा त्यांची हिंमत झाली नाही पाहिजे. कारण या खोलण्याच्या जातीला कसा मुस्कटायचं हे मराठ्यांना चांगलंच ठाऊक आहे. आणि हे आमच्या इतिहासात त्याच्या कौतुकातून बोलून दाखवत असते. त्यामुळे आम्ही किंवा मी जास्त मत मांडण्याची गरज या ठिकाणी मला भासत नाही. आता इतिहासामध्ये मराठ्यांनी हातात तलवारी घेऊन ते लढले, तर हातावर शिर घेऊन ते लढले. आज आम्हाला हातात तलवारी घेऊन शस्त्र घेऊन लढायला कुठेही जायचं नाहीये. आता आमची तलवार एकच, ती म्हणजे एकजुटीची तलवार. मग जोपर्यंत ही एकजुटीची तलवार दांडगी होत नाही ना तोपर्यंत या शासनाच्या काळजावर चांगलाच घाव बसत नाही. म्हणून या एकजुटीच्या तलवारीने आम्हाला लढायचंय. आणि म्हणूनच मी म्हणेल की उचला तुझी तलवार मराठा, उचला तुझी तलवार. शिवछत्रपतींची आण तुला, तू ठेवू नकोस माघार. शिवछत्रपतींची आण तुला, तू ठेवू नकोस माघार. खरं तर ज्यावेळी आरक्षणाचा विषय येतो त्यावेळी हे सरकार आम्हाला म्हणते की तुम्ही कुंडी मारत आहात की नाही याचा पुरावा आम्हाला दाखवा, मग आम्ही तुम्हाला आरक्षण मिळवून देतो. खरं तर इतर कोकण किंवा इतर भागातील आमच्याच नातेवाईकांना आरक्षण मिळत आहे, पण आम्हाला आरक्षण मिळत नाहीये. आम्हाला पुरावे मागितले जातात. आता भारताला स्वातंत्र्य मिळण्या अगोदर निजामाची जुलमी शाही या मराठवाड्यावर होती. मग निजाम हा जुलमी शासक होता हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. त्या काळात आमच्या पूर्वजांच्या जीवना मरणाचे हाल होते आणि त्या काळात त्यांनी मी कुंडी मराठा की इतर कोणत्या जातीचा हे सगळे पुरावे जपून ठेवले असतील अशी मूर्खपणाची अपेक्षा हे शासन आमच्याकडून करत आहे. आणि ही अपेक्षा सोडून या सरकारने सर्व मराठा बांधवांना सरसकट आरक्षण द्यावे हीच विनंती करते. विनंती कसली, जो मराठा शांततेत आंदोलन करू शकतो तो शस्त्र घेऊन रस्त्यावरही उतरू शकतो. आणि भविष्यात ही वेळ सरकारवर येऊ नये ही धमकी माझ्या विनंती मी सरकारला करेल. आणि माझ्या शास्त्रांना पूर्ण विराम देण्यास